सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PMMVY संदर्भात काही अडचणी ज्या येत आहेत त्याच्यासाठी काय करता येईल या संदर्भात बोलणार आहोत. आणि काही अंगणवाडी सेविकाताईंना मेसेज देखील येत आहे की तुमच्या ज्या काही लाभार्थ्याचं FRS राहिलेलं आहे त्या लाभार्थ्याचं FRS करून घ्या. तर ते FRS कसं करायचं किंवा लॉग इन करत असताना तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे आणि फॉर्म सबमिट होत नाही, एरर येत आहे, त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे जर तुमचं PMVYचं ॲपच ओपन होत नसेल तर तुम्ही त्याचं व्हर्जन अगोदर चेक करा. 1.98 हे नवीन अपडेट आलेलं आहे, त्यानुसार तुमचं ॲप आहे का ते पहा. आणि काही ताईंचं जर ॲप अपडेट होत नसेल किंवा काही वेळा अपडेटचा ऑप्शन तिथं उपलब्ध होत नाही आहे आणि तुमचं जे व्हर्जन आहे ते 1.89 असंच येत आहे, तर अशा ताईंनी देखील आपलं ॲप कसं अपडेट करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे जे ॲप तुमचं अपडेटला पडलेलं आहे त्यामुळे तुमचं काय होत आहे तर तुमचं लॉग इनच होत नाही किंवा लॉग इन झालं तर तुम्हाला एरर येत आहे सतत, किंवा तुमचं जरी ॲप अपडेट असेल तरी देखील तुम्हाला सतत एरर येत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं ॲपमध्ये जर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन उपलब्ध होत नसेल तर तुम्ही ॲप 2 ठिकाणावरून अपडेट करू शकता. ते म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही काय करा, तुमचं जे फाईल आहे माय फाईल त्याच्यामध्ये जावा. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही जो यापूर्वी PMMVYचं ॲप इन्स्टॉल केलं आहे ते तुम्हाला तिथं दिसेल. माय फाईलमध्ये गेल्यानंतर डाउनलोड्समध्ये जावा. डाउनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल दिसेल. त्या फाईलवरती टच केल्यानंतर तुम्हाला तिथं अपडेटचा ऑप्शन उपलब्ध होईल. तर तुम्ही अपडेटला टच केल्यानंतर तुमचं ॲप हे अपडेट होईल. आणि जर तसे प्रयत्न करून देखील तुमचं ॲप अपडेट होत नसेल तर पहा काय करायचं आहे तुम्हाला. आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे ॲप इन्स्टॉल केलं होतं त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे तर इथं जे सिम्बॉल दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲप इन्स्टॉल करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध होतो. तर हे यावरती टच केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे तर तुमचा ॲप पुन्हा डाउनलोड करायचा आहे का असा एक प्रश्न विचारेल. तर तुम्ही हो म्हणा. हो म्हणल्यानंतर तुमचं ॲप इन्स्टॉल व्हायला चालू होईल आणि लगेचच तुम्हाला अपडेटचं ऑप्शन दिसेल आणि त्यामधून त्या ऑप्शनवरून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीची जी तुमची फाईल आहे ती फाईल देखील तुमच्या माय फाईलमध्ये जाऊन डाउनलोडच्या ऑप्शनवरती जाऊन जी फाईल आहे ॲप इन्स्टॉल केलेली त्याच्यावरती जाऊन तुमचं ॲप अपडेट करू शकता. किंवा तुम्ही इथं येऊन तुमचं ॲप इन्स्टॉल दुसऱ्या वेळेस करून देखील तुमचं जे ॲप आहे ते सध्याचं जे व्हर्जन आहे 1.98 तर ते तुम्ही चेक करा. आणि त्या अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲप जर अपडेट नसेल तर अशा प्रकारे अपडेट करून घ्या. या दोन्ही ठिकाणावरून तुम्ही तुमचं ॲप अपडेट करू शकता. त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या काही लाभार्थी आहेत तुमचे जे की पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही भरलेले नाहीत आणि तो जो पर्याय आहे तो फक्त ॲपला उपलब्ध आहे, वेबसाईटवरती नाही. आता मी सध्या जे लॉग इन करत आहे ते वेबसाईटवरती आहे. तर अशा लाभार्थ्यांचं जे की तुमचं पोषण ट्रॅकरला भरलेले नाहीत परंतु तुम्ही त्या लाभार्थ्याचा फॉर्म भरला आहे आणि आता तुम्हाला मेसेज येत आहे की त्या लाभार्थ्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. तर ते करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आहे आधार फेस RD तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे ॲप आहे ते तुम्ही जेव्हा तुमच्या ॲपमध्ये शोधाल तेव्हा तुम्हाला ते दिसणार नाही आहे, परंतु हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहे की नाही हे दिसेल. कारण की जेव्हा आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन शाळेच्या मोबाईलवरती बघतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत ते तिथं तुम्हाला दिसतात. तर तिथं तुम्ही स्क्रोल करून तुम्ही तिथं टच शोधू शकता की हे ॲप तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे की नाही. आणि जर केले नसेल तर देखील तुम्ही सुरुवातीला हे ॲप इन्स्टॉल करा. आधार फेस RD याच्यावरती टच केल्यानंतर तुमचं ॲप इन्स्टॉल होईल. आणि शाळेच्या मोबाईलमध्ये जर तुमच्या जिल्ह्याने ते प्रोसेस केले असेल तर आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप आलेलं आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुमचं हे आधार फेस RD ॲप दिसत आहे का. आणि त्यानंतरच तुम्ही त्या लाभार्थ्याची पुढची प्रोसेस करू शकता, म्हणजे त्याचं फेस रेकग्नायझेशन करू शकता. त्यानंतर म्हणजे तुम्हाला सतत काम करताना एरर येत आहे आणि तुमचं लॉग इन देखील होत नाही. तर अशा सेविकांताईंनी काय करायचं आहे तर इथं पहा, मी आता लॉग इन या पर्यायावरती जाते. इथं लॉग इनवरती गेल्यानंतर इथं पहा हा
फॉरगेट पासवर्ड हा जो पर्याय उपलब्ध आहे याच्यावरती जावा आणि तुमचा जो जुना पासवर्ड असेल, जरी तुमच्या लक्षात असेल तो व्यवस्थित असेल तुमचा पासवर्ड, तरी देखील तुम्ही काय करा, तर तुम्ही इथं जाऊन फॉरगेट पासवर्ड करा आणि जुना पासवर्ड विसरला असं सांगून नवीन पासवर्ड तुम्ही क्रिएट करा. जेव्हा तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट कराल तेव्हा तुमच्या ॲपमध्ये एरर येणार नाही आणि तुमचं जे काम आहे ते म्हणजे व्यवस्थित चालेल. तर ज्यांना ॲप वापरत असताना एरर येत आहे, प्रॉब्लेम येत आहे, अशा सर्व ताईंनी काय करायचं आहे, हा पासवर्ड तुमचा जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे. चला तर मग आता जो पुढचा विषय आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी मी काय करते, तो थोडा व्हिडिओ स्टॉप करून माझं लॉग इन करून घेते वेबसाईटवरती. तर चला मी आता वेबसाईटवरती माझं लॉग इन करून घेतलेलं आहे. तर आतापर्यंत आपण एवढं पाहिलं की आपल्याला आधार फेस RD हे ॲप ज्यांचं पोषण ट्रॅकरमध्ये आपण नोंद केलेलं नाही अशा गरोदर मातेसाठी इन्स्टॉल करायचं आहे. दुसरं म्हणजे तुमच्या ॲपचं व्हर्जन, जर तुमचं ॲप काम करत नसेल, ओपन होत नसेल तर व्हर्जन चेक करा. त्यानंतर मी तुम्हाला 2 ठिकाणावरून तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करण्याचे मार्ग देखील सांगितले. त्यानंतर तुमचं जर ॲप अपडेट असेल, सध्याचं जे व्हर्जन काम करत आहे ते व्हर्जन असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पासवर्ड हा फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तेव्हा तुमचा ॲप व्यवस्थित काम करणार आहे. आणि जेव्हा काय अपडेट यांच्या ॲपमध्ये होईल तेव्हा त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की अपडेट उपलब्ध झालं तर नवीन अपडेट कशा संदर्भात आला आहे, त्याच्यामध्ये कोणते बदल केले आहेत ते. त्यानंतर चला आपण पुढचा विषय क्लिअर करूया. तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं होतं, फॉर्म भरायचा होता आणि त्यांचं जे आहे ते पोषण ट्रॅकरच्या ड्यू लिस्टमधून नाव दिसत नव्हतं. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं आहे, जरी तुमचं त्या लाभार्थ्याचं पोषण ट्रॅकरमध्ये ड्यू लिस्टमध्ये नाव येत नसेल, तर तुम्हाला ड्यू लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुमचं पोषण ट्रॅकरमध्ये जेवढी बेसिक माहिती तुम्ही भरली आहे तेवढी त्या फॉर्ममध्ये ॲटोमॅटिकली येते. एवढं काम तर तुमचं सोपं होतं. परंतु जर तुमच्या लाभार्थीची ड्यू लिस्टमध्ये नाव दिसत नसेल तर इथून न्यू रजिस्ट्रेशनमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हा एक पर्याय आहे. त्यानंतर पहा, इथं डाटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन हा पहिला जो पर्याय आहे याच्यावरती जाऊन देखील तुम्ही तुमच्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर एका ताईंची कमेंट होती की त्यांची LMP डेट चुकली आहे. तर तुमचं जे काही माहिती चुकली आहे ते तुमचा फॉर्म जो आहे तो तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट या दोन्हीच्या प्रोसेसमध्ये जेव्हा असेल मध्ये चेक करण्याच्या, तेव्हा तुमच्या जेव्हा लक्षात येईल की तुमच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली आहे तो तुमचा फॉर्म भरत असताना, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या पर्यवेक्षिका ज्या मॅडम आहेत त्यांना तुम्ही ते जे काही तुमच्याकडून चूक झाली आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि त्यांना सांगितल्यानंतर तुमची जे आहे ते त्यांच्या डॅशबोर्डला तुमची माहिती एडिट करण्याचा त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहे. आणि जर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झाला असेल, मंजूर असेल, तर त्या फॉर्ममध्ये त्यांच्याकडे देखील बदल करता येत नाही. आणि जर तुमचा फॉर्म मंजूरच असेल तर त्या लाभार्थ्यांना त्यांच्या आधारवरती पैसे हे जाणारच आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त काही त्या गोष्टीची काळजी करू नका. आणि जास्तीची काही चूक नसेल तर मात्र आपले जे फॉर्म चेक करणार आहेत त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर पुन्हा तुम्हाला तो फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. तिथून तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता. म्हणजे जे काही तुमच्याकडून चूक झाली आहे ते तुम्ही करू शकता. जर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याची काही म्हणजे जास्त गरज नाही आहे. कारण त्याच्यामध्ये एडिट करण्याचा पर्याय आता तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमकडे देखील नाही आहे. कारण तो फॉर्म मंजूर आहे त्या स्थितीमध्ये. फक्त तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, त्या लाभार्थ्याचं जेव्हा असं काय होतं तेव्हा त्या लाभार्थ्याचं जे अकाउंट आहे ते आधारशी लिंक आहे का, सीडिंग झालेलं आहे का, मॅपिंग झालेलं आहे का आधारचं. आणि जर तो फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर त्या लाभार्थ्यांना तो लाभ आहे तो मिळणारच आहे. त्यानंतर एका ताईंची कमेंट होती की त्यांचा असा प्रश्न होता की केस क्लोजरमध्ये जाऊन त्यांना एडिट करायचा होता फॉर्म. तर ताई, मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की आपला जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण कोणताही फॉर्म एकदा जर आपण फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर आपल्याला एक पर्याय उपलब्ध होतो ज्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह आणि एडिट असे 2 पर्याय असतात. तर तुमची जर माहिती काय तुम्ही तिथं समोर चेक करा आणखीन एकदा. आणि जर काही चेंज असतील तेव्हा तुम्हाला एडिटच्या पर्यायावरती जाऊन तुम्ही त्या फॉर्ममध्ये बदल करू शकता. एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या ॲपमध्ये असा कोणताच पर्याय नाही की जिथे तुम्ही तुमची काही माहिती एडिट करू शकता.
दुसरा पर्याय आपल्याला काय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, आपल्या पर्यवेक्षिका मॅडमच्या लॉगिनला आपण ती माहिती एडिट करू शकतो. तिसरं म्हणजे जर तो फॉर्म अप्रूव्ह झाला तर आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. त्या लाभार्थ्याला जो मिळणारा लाभ आहे तो त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, जरी तुमची काही छोटी चूक झाली असेल तरी. आणि जर तुमची चूक जास्तच लक्षात येण्यासारखी असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल. रिजेक्ट झाल्यानंतर तुमच्याकडे तो पर्याय उपलब्ध होईल की जिथे तुम्ही फॉर्म तुमचा एडिट करून पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती करून तो पुन्हा फॉर्म तुमच्या पर्यवेक्षिका किंवा SO लॉगिनला दिसणार आहे. तिथून तो फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तरी देखील तुम्ही काही घाबरू नका. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करू शकता. आणि त्यानंतर एका ताईंची कमेंट होती की केस क्लोजरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे. जर तुमची मातेचा मृत्यू झाला, तुमच्या बालकांचा मृत्यू झाला, ज्या लाभार्थ्याचा फॉर्म भरला आहे, अशा वेळेस फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्याची केस तिथंच क्लोज करायची आहे. म्हणजे तिथून पुढचा जो दुसरा हप्ता मिळणार आहे त्या लाभार्थ्यांना तो मिळणार नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीमागे देखील आपण व्हिडिओ बनवला आहे. सर्वांनी काय करायचं आहे, जे तुमचं हे डाटा एंट्रीमध्ये जो पर्याय उपलब्ध आहे, हे तुमचं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे. आणि प्रोफाईल तुमचं अपडेट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमना तुमचं FRS करावं लागणार आहे. FRS केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या जो काय मानधन आहे 250 रुपये एका फॉर्मला ते तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये देखील बेबी गर्लचा जो फॉर्म आहे, दुसरी मुलगी, तिचा बेनिफिट तुम्हाला एकाच वेळेस 250 रुपये मिळणार आहेत. परंतु पहिल्या खेपेची जी गरोदर माता तुम्ही भरत आहात त्याचा 2,000 रुपयाच्या वेळेस 100 आणि पहिल्या वेळेस 150 अशा दोन्ही वेळेस तुम्हाला दोन्ही मिळून 250 रुपयाचा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर मातेसाठी मिळणार आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, AWWची प्रोफाईल तुमचे अपडेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला काही ताईंना मेसेज येत आहे ज्यांचं की पोषण ट्रॅकरमध्ये फेस रेकग्नायझेशन झालेलं नाही आहे. अशा ताईंनी काय करायचं आहे, त्यांचं फेस रेकग्नायझेशन करून घ्यायचं आहे. तर ते कसं करून घ्यायचं आहे, आता माझ्या ॲप्लिकेशनमध्ये असा एकही लाभार्थी नाही की ज्याचं माझ्याकडून पोषण ट्रॅकरकडूनच माझं सर्व FRS झालेलं आहे, म्हणजे फेस ऑथेंटिकेशन. त्यामुळे मी सध्या आता तुम्हाला तर दाखवू शकणार नाही, परंतु कसं आणि कुठे करायचं ते मी तुम्हाला सांगू शकते. तर इथं पहा, फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर आणि ड्यू लिस्ट फ्रॉम पोषण ट्रॅकर, ही ड्यू लिस्ट आहे. आणि या पर्यायावरती जाऊन तुम्हाला या पर्यायावरती जेव्हा तुम्ही जाल, एक मिनिट, चेक फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर ऑफ, तर हा पर्याय नाही आहे. तर पहा, इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक ऑफ PMVY याच्यामध्ये हा पर्याय उपलब्ध आहे. पहा, फेस रेकग्नायझेशन ड्यू लिस्ट, फेस रेकग्नायझेशन फ्रॉम पोषण ट्रॅकर ड्यू लिस्ट, इनिशियल बेनिफिशरी फॉर PMVY. तर पहा, डाटा एंट्रीमध्ये जो हा पर्याय आहे, चेक फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर, याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि ज्या लाभार्थ्याच्या नावाने तुम्हाला मेसेज येत आहे, तर इथं पहा, माझ्याकडे एकही लाभार्थी नाही. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तिथं ज्या लाभार्थ्याचं तुम्हाला सूचना येत आहे, या लाभार्थ्याचं फेस रेकग्नायझेशन करून घ्या. परंतु हे ते लाभार्थी आहेत जे तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवले आहेत. तर इथं तुम्हाला त्या लाभार्थ्याचं नाव दिसणार आहे आणि इथं ॲक्शनमध्ये तुम्हाला ऑथेंटिकेशन आणि रिजेक्ट असे 2 पर्याय इथं दिसणार आहेत ॲक्शनमध्ये. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, ऑथेंटिकेशन करण्यास सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर वेबसाईटवरती तो जो ऑप्शन आहे तो उपलब्ध नाही आहे. परंतु तुम्ही जेव्हा ॲपमधून लॉग इन करता तेव्हा 3 नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये देण्यात आला आहे की फेस रेकग्नायझेशन बेनिफिशरी हुज नॉट रजिस्टर्ड बाय PT. पोषण ट्रॅकरचा फुल फॉर्म तिथं देण्यात आलेला नाही आहे. जर ते तुमचे जे लाभार्थी आहेत ज्यांचं तुमचं पोषण ट्रॅकरमध्ये नोंद नाही परंतु तुम्ही रजिस्टर केले आहेत, तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक 3-4 बॉक्समध्ये इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले आहेत की तुम्हाला
फेस कसा कॅप्चर करायचा आहे। त्यानंतर तिथे एक छोटा बॉक्स देण्यात आलेला आहे शेवटी। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या बॉक्सवरती टच करायचं आहे। त्या बॉक्सवरती टच केल्यानंतर सुरुवातीला तुमचे जे नाव दिसतं आहे ते नावावरती तुम्हाला टच करायचं आहे। नावावरती तुम्हाला ऑथेंटिक आणि रिजेक्ट असे 2 पर्याय दिसणार आहेत। ऑथेंटिकेशनवरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर 3-4 जे सूचना येत आहेत त्या तुम्ही वाचून घ्या। त्याच्यामध्ये काय नाही, फक्त व्यवस्थित फोटो कसा घ्यायचा ह्या सूचना आहेत। त्यानंतर जो खाली बॉक्स दिसतो आहे चौकोनी त्याच्यावरती टच केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बरोबरचं मार्क येणार आहे। बरोबरचं मार्क आल्यानंतर त्याच्या खाली एक असा बॉक्स आहे जो की निळ्या कलरचा आहे, त्याच्यामध्ये प्रोसेस असं दिसत आहे। तर त्या प्रोसेसवरती तुम्ही जेव्हा टच कराल तेव्हा तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होणार आहे। कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला तो जो लाभार्थी आहे ज्याच्या नावाचा तुम्हाला मेसेज आला आहे त्या लाभार्थ्याच्या समोर तुम्हाला कॅमेरा पकडून डोळ्याची थोडी उघडझाप केल्यानंतर त्या लाभार्थ्याचं फोटो जो आहे तो कॅप्चर होणार आहे आणि फोटो कॅप्चर झाला की लगेच तो लाभार्थी त्या लिस्टमधून जाणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही लाभार्थ्याचा नावाचा तुम्हाला मेसेज येत आहे ते लाभार्थी तुम्ही त्या दोन्ही ठिकाणी चेक करा। जर पोषण ट्रॅकरला भरला असेल तर पोषण ट्रॅकरला चेक करा। जर तो पोषण ट्रॅकरमध्ये भरलेला नसेल तर नॉट रजिस्टर PT असा एक ऑप्शन आहे जो की हिरव्या कलरमध्ये दिसत आहे। कारण की मी तुम्हाला ते दाखवलं असतं परंतु माझ्याकडे असा एकही लाभार्थी नाही आणि जो पोषण ट्रॅकरमध्ये रजिस्टर नसणारा पर्याय आहे तो ॲपला उपलब्ध आहे आणि मी वेबसाईटला लॉग इन आहे। ॲपवरती आपण स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही किंवा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला ते करून देखील दाखवू शकत नाही। तर मी फक्त तुम्हाला सांगते की वरून 3 नंबरचा पर्याय आहे जो की हिरव्या कलरमध्ये आहे। तिथं सांगण्यात आलं आहे की पोषण ट्रॅकरला रजिस्टर नसलेल्या लाभार्थ्याचं फेस रेकग्नायझेशन करा। त्यानंतर तुम्हाला मगाशी मी सांगितलं की आधार फेस RD हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे, नसेल तर इन्स्टॉल करा। त्यानंतर जेव्हा त्या लाभार्थ्याचं नाव येईल तेव्हा 3-4 सूचना तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर चौकोनी बॉक्समध्ये टच केल्यानंतर बरोबरच मार्क येईल आणि कॅमेरा ओपन होऊन तुमचा फेस कॅप्चर होणार आहे। आणि पोषण ट्रॅकरला जरी तुमचा असेल तर मात्र तो फक्त पोषण ट्रॅकरच्या रजिस्टर लाभार्थ्यामध्ये शोधा। सेम प्रोसेसने तुम्हाला त्या लाभार्थ्याचा फोटो कॅप्चर करायचा आहे आणि त्या लाभार्थ्याचं फेस रेकग्नायझेशन होणार आहे। त्यानंतर तो तुमचा जो लाभार्थी आहे तो होईल, म्हणजे तोपर्यंत तो तुमचा ॲप्रूव्ह होणार नाही लाभार्थी। त्यानंतर रजिस्टरचं देखील मी सांगितलं आणि एका ताईंची कमेंट होती की ANC संदर्भात सांगा, म्हणजे कोणती डेट भरायची। तर मी जो सुरुवातीला आपण फॉर्म कसा भरायचा ते सांगितलं आहे, त्याच्यामध्ये देखील सांगितलं आहे। आणि तुम्हाला जे चेकअपची डेट भरायची आहे, रजिस्टर म्हणजे जेव्हा त्या लाभार्थ्याची तुम्ही नोंद करता ती डेट तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर पहिलं जे चेकअप आहे त्या माता बाल संरक्षण कार्डवरची जी दिनांक दिलेली आहे ते तुम्हाला तिथं भरायचे आहे। तर जर तुम्हाला हे पर्याय म्हणजे अडचणी काय येत असतील या एररच्या ह्या, तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या अडचणी दूर करून काम व्यवस्थित करू शकता। तर ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्याचं मी उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।